नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MHT CET अंतर्गत बीएड CETची जी प्रवेश प्रक्रिया आहे, कॅप प्रोसेस आहे, तर या संदर्भात प्रॉपर माहिती आपण देणार आहोत। साधारणतः बीएड कॅप प्रोसेससाठी 16 तारखेपर्यंत मुदत आहे आणि विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेटचे फॉर्म सध्या व्हेरीफाय होत आहेत। तर याच्यामध्ये दोन प्रकारचे स्टेटस विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहेत, एक आहे व्हेरीफाय आणि दुसरा आहे पार्शियली व्हेरीफाय। तर अशा प्रकारचे स्टेटस विद्यार्थ्यांना आपल्या लॉग इन मध्ये पाहायला मिळत आहे। तर पार्शियल व्हेरीफाय जे आहे तर यांना याच्या पुढची प्रवेश प्रक्रिया आहे, तर याच्यामध्ये स्थान मिळणार का आणि व्हेरीफाय झाल्यानंतरची प्रोसेस काय, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बीएड CET अंतर्गत फॉर्म भरले होते, साधारणतः 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे। 14 ते 15,000 पर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय आणि पार्शियली व्हेरीफाय झालेले आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते बरोबर असतील, कुठल्याही प्रकारची त्रुटी नसेल, तर विद्यार्थ्यांना व्हेरीफाईड डॉक्युमेंट अशा प्रकारचा स्टेटस सगळ्याच डॉक्युमेंटच्या स्टेटस या कॉलममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजेच तुमचा फॉर्म आहे तो ॲक्युरेट आहे, सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, ऑनलाईन व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तुम्ही पुढच्या लेवलसाठी पात्र झालेला आहात अशा प्रकारचा अर्थ होतो। साधारणतः पुढची लेवल असणार आहे सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांना कॉलेज लिस्ट उपलब्ध होईल। अजून पोर्टलवरती यावर्षीची कॉलेज लिस्ट उपलब्ध झालेली नाही आहे। आपण आपल्या ग्रुपवरती मागील वर्षाची कॉलेज लिस्ट दिलेली आहे, ती देखील पाहू शकता। सेम कॉलेजेस असणार आहेत, याच्यामध्ये जास्त फरक नसणार आहे। तर लक्षात घ्या की याच्यानंतर कॉलेज लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल, त्याच्यानंतर मेथड प्रेफरन्स आहेत आणि कॉलेज प्रेफरन्स आणि त्या अगोदर सगळ्यात प्रसिद्ध होणारी मेरिट लिस्ट, तर अशी पद्धत असणार आहे। आणि याच्यामध्ये अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांना पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचा स्टेटस पाहायला मिळत आहे। तर याच्यामध्ये पार्शियली व्हेरीफाय म्हणजेच काय की जर तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही पावती अपलोड केली असेल तर पार्शियली व्हेरीफायचा अर्थ होतो तात्पुरतं व्हेरीफाय करून तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी पात्र केलेला आहे अशा प्रकारचा अर्थ या पार्शियली व्हेरीफायचा अर्थ होतो। म्हणजेच काय की तुम्हाला जर तुमच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये जर तुम्ही एखाद्या कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर याची पावती जर जोडली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचा स्टेटस आलेला आहे। पार्शियली व्हेरीफाय स्टेटस आलेला आहे म्हणजेच घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र असणार आहात, तर अशा प्रकारचा हा स्टेटस आहे। पण एक मात्र बाब आहे, ज्यांचं पार्शियली व्हेरीफाय आलेलं आहे तर या अंतर्गत पुढे जी कॅप प्रोसेस सुरू होणार आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, राऊंड 1 असेल, राऊंड 2 असेल, या अंतर्गत तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत। कॉलेज लक्षात घ्या टाकल्यानंतर ज्यावेळी कॉलेजची यादी लागेल, तुम्हाला कॉलेज अलॉट होईल, त्यापूर्वी तुम्हाला संबंधित कागदपत्र एक तर तुम्ही कॉलेजमध्ये ज्यावेळी ॲडमिशन घ्याल त्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकता, पण त्यावेळी पावती चालणार नाही आहे। तुम्ही आता ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही पावती दिलेली आहे ती सध्या कॅप प्रोसेसपर्यंत म्हणजे ज्यावेळी राऊंड अलोकेशन होईल तोपर्यंत चालणार आहे। ज्यावेळी तुम्हाला कॉलेज लागेल, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो, त्यावेळी तुम्हाला पार्शियली व्हेरीफायच्या ऐवजी ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे असतात आणि तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो। म्हणजेच काय की जर तुमचं पार्शियली व्हेरीफाय आलं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंतचा वेळ आहे तो मूळ कागदपत्रासाठी दिला जातो। तर अशा प्रकारची ही माहिती आहे। अनेक विद्यार्थ्यांना पार्शियली व्हेरीफाय हा स्टेटस आलेला आहे, त्यांनी ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत कॉलेजमध्ये पहिला राऊंड आहे प्रसिद्ध होईपर्यंत दुसऱ्या राऊंडसाठी वेट करत असाल तर तोपर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळवायचं आहे, कारण का ज्यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश घ्याल त्यावेळी सर्टिफिकेट महत्त्वाची असतात, पावती चालत नाही आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे बीएड CET संदर्भात कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।